आणि आताची एक महत्त्वाची बातमी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर आपण पाहतोय एक विजयी मेळावा सुद्धा यावेळेला झालेला होता आणि या विजयी मेळाव्यातून हे ठाकरे बंधू एकत्र आलेले होते आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, का अधिकचे अपडेट्स आहेत? मनोज, आपण पाहतोय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आता मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत, काय अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे। आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्याच अनुषंगाने राज्यभरातून अनेक शिवसैनिक जे आहेत ते मातोश्रीवर शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे आणि आता अशी माहिती मिळते आहे की राज ठाकरे हे सुद्धा मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी। गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेचा मुद्दा असेल किंवा हिंदी भाषेचा मुद्दा असेल त्यावर एकत्र येत असल्याचं पाहायला मिळते आणि त्या अनुषंगानेच एक मोठा कार्यक्रम सुद्धा झाला होता, त्यामध्ये एकत्र हे दोघे बंधू दिसले होते आणि त्याच अनुषंगाने आता उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्यामुळे राज ठाकरे स्वतः मातोश्री या ठिकाणी जे आहे ते शुभेच्छा देण्यासाठी येत असल्याची माहिती मिळते आहे। मनोज, राज ठाकरे एकटेच गेलेले आहेत का की त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि अमित ठाकरे वगैरे सुद्धा आहेत? काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? याबाबत अजून स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु अशी माहिती मिळते की राज ठाकरे हे त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानावरून मातोश्रीकडे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी निघालेले आहेत। आता नेमकं कोण कोण आहेत हे थोड्या वेळात स्पष्ट होईल, परंतु राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी निघाल्याची माहिती समोर येत आहे। अगदी, तर आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। तर आपण पाहिलंय काल रात्रीच उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते जमलेले होते, पदाधिकारी जमलेले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत केक कापत त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि त्याचबरोबर सकाळपासूनच त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील, त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे, त्यांना शुभेच्छा दिलेली आहे आणि वाढदिवसाच्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा पाहायला मिळते। मातोश्री बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। कोविडमध्ये कुटुंब प्रमुख लाभला अशा आशयाचे बॅनर सुद्धा झळकलेले आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना कशा शुभेच्छा देणार याची सर्वांना उत्सुकता होती आणि आता आपण पाहतोय साधारण 12 वाजत आलेले आहेत आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना थेट भेटून शुभेच्छा देण्यासाठी आता मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। आज रविवार आहे, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र भेटणार आहेत। मात्र यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत राज ठाकरे आता मातोश्रीच्या दिशेने गेलेले आहेत, रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते मातोश्रीवर पोहोचतील आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतील। दरम्यान राज ठाकरे हे एकटेच आहेत की त्यांच्यासोबत कुटुंबातले इतर सदस्य आहेत की मनसेमधले काही महत्त्वाचे नेते आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आता मातोश्रीकडे रवाना झाल्याची माहिती मिळते। आपण ही दृश्य पाहतोय, मातोश्रीच्या बाहेर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं फुलांमध्ये सुंदरपणे सजवण्यात आलेला आहे। अनेक कार्यकर्ते राज्यभरातून मातोश्रीवर आलेले आहेत, उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत आहेत। हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले होते आणि त्यानंतर विजयी मेळावा झालेला होता आणि या विजयी मेळाव्यातून हे दोघे बंधू एकत्र पाहायला मिळालेले होते आणि त्यामुळे असंख्य मराठी जनांना खूप आनंद झालेला होता। मोठ्या प्रमाणात मराठी जनसागर हा त्यावेळेला दादरमध्ये पाहायला मिळालेला होता, वरळी डोममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडे। मनोज, मनसेचे काही नेते सुद्धा जाणार आहेत का? हो, अशी माहिती मिळते आहे की स्वतः राज ठाकरे हे तर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जाणारच आहे, पोहोचत आहे अशी माहिती मिळते आहे, परंतु मनसेचे जे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते आणि त्याच अनुषंगाने इतका वेळ उद्धव ठाकरे जे आहेत आलेल्या शिवसैनिक आणि पदाधिकारी आहेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होते, त्यासाठी एक विशेष मंच तयार करण्यात आलेला आहे आणि आता
स्वतः उद्धव ठाकरे हे या मंचावरून मागच्या बाजूला गेलेले आहेत। त्यामुळे अशी माहिती मिळते आहे की जे राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आता ही भेट होणार असल्याची माहिती मिळते आहे। अगदी तर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत आणि आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत आणि बंधू भेटीसाठी ते जात आहेत। आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सध्या राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। शिवतीर्थहून त्यांची गाडी निघालेली आहे। ही दृश्यांमध्ये आपण पाहतोय। तर दुसरं दृश्य आहे मातोश्रीमधलं। मातोश्री बाहेर छान फुलांच्या अक्षरामध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं लिहिलेलं आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। पदाधिकारी असतील, नेते असतील, ते सुद्धा उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतायत। काही जणांनी पुष्पगुच्छ आणलेला आहे तर काही जण उद्धव ठाकरे यांच्यासोबत सेल्फी सुद्धा काढतायत। ही दृश्य आपण पाहतोय। दरम्यान आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्यामुळे राज ठाकरे कशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा देतात, काही ट्विट करतात का, काही खास ठाकरे शैलीमध्ये उद्धव ठाकरेंना आपल्या दादूंना शुभेच्छा देतात का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं आणि शिवतीर्थावरून आता राज ठाकरे निघालेले आहेत उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी। थोड्याच वेळात ते मातोश्रीकडे पोहोचतील, मातोश्रीमध्ये पोहोचतील। मात्र सध्या आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा आपल्याला दिसतायत। उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतायत, ते देत असलेले पुष्पगुच्छ स्वीकारतायत आणि त्याचबरोबर काही जण सेल्फी काढतायत, त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर नुकताच विजय मेळावा झालेला होता आणि या विजय मेळाव्यामधून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळालेले होते। मोठ्या प्रमाणात इथे मराठी जनांनी गर्दी केलेली होती आणि त्यानंतर आपण पाहतो ही पुन्हा एकदा ही भेट होते। मध्यंतरीच्या काळात मनसेनं आंदोलन सुद्धा केलेलं होतं। त्या आंदोलनामध्ये सुद्धा मनसे सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे सहभागी झालेले होते। त्यामुळे अनेकदा त्या संपूर्ण विजयी मेळाव्यानंतर अनेकदा मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आपल्याला एकजूट आपल्याला पाहायला मिळाली होती। हे दोन्ही पक्ष एकमेकांसोबतच चालत होते आणि आता आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। मनोज यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत। मनोज, साधारण किती वेळात राज ठाकरे तिथे पोहोचतील आणि सध्या मातोश्रीवर काय सध्या चित्र पाहायला मिळते? उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे। जो शिवसैनिक आहेत ते शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आलेले शिवसैनिक आहेत त्यांची शुभेच्छा स्वीकारायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता राज ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली आहे। मनसैनिक आणि शिवसैनिकांचा जो मागचा मेळावा एकत्रित झाला होता मराठी मुद्द्यावरून, त्या अनुषंगाने आता सर्वांचंच लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे। तर आता विधान सभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आल्याचं या पाहायला मिळते आहे। परंतु लक्ष लागलेलं आहे ते राज ठाकरे यांच्या या शुभेच्छा देण्याच्या भेटीकडे। अशी माहिती मिळते आहे की शिवतीर्थावरून राज ठाकरे हे मातोश्रीकडे निघाल्याची माहिती मिळते आणि त्याच अनुषंगाने आता सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। या ठिकाणी जे शिवसैनिक जमा झालेले आहेत त्यांना सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की खरंच राज ठाकरे या ठिकाणी येतील का आणि आल्यानंतर दोघांचं मनोमिलन कसं होते, कशा प्रकारे शुभेच्छा देतात, या सगळ्या गोष्टीकडे या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे। एक 5 ते 10 मिनिटापूर्वी राज ठाकरे शिवतीर्थावरून निघाल्याची माहिती मिळते आहे आणि पुढच्या काही मिनिटातच ते या ठिकाणी पोहोचतील आणि जेव्हा ते उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतील त्यावेळेस मात्र शिवसैनिक आणि त्यांच्यासोबत आलेले राज ठाकरे यांच्यासोबत आलेले जे पदाधिकारी असतील ते
कशा प्रकारे यामध्ये आपल्या प्रतिक्रिया देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. मनोज, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विजय मेळाव्यामध्ये आपल्याला ही दोन्ही कुटुंब एकत्र आलेली पाहायला मिळालेली होती. राज ठाकरे यांचं कुटुंब होतं, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब, या दोघांचं आपण एकत्र पाहिलेलं होतं. आज वाढदिवसाचं औचित्य आहे, काय खास बेत राज ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांनी आखलाय? अगदी बरोबर आहे की 5 जुलैला जो मेळावा झाला होता त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू आणि पूर्ण परिवार जो आहे तो एकत्र आला होता आणि त्याच्या अनुषंगाने आता उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा मोठं मन दाखवलेलं या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ते स्वतः येत असल्याचं पाहायला मिळते. गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे जे संकेत मिळत होते त्या संकेतातला हा एक भाग असू शकतो आणि ते या ठिकाणी आल्यानंतर ठाकरे परिवार जो आहे तो त्यांचं कसं स्वागत करणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण अनेक वर्षानंतर राज ठाकरे जे आहे ते मातोश्रीवर येत आहेत. जेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची जी कमान आहे ती सांभाळलेली आहे आणि त्यानंतर राज ठाकरे जे आहे ते शिवसेनेतून बाहेर पडले होते आणि त्यानंतर पुन्हा कधी मातोश्रीकडे आले नव्हते. जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं त्यावेळी ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर आता अशी माहिती मिळते की त्या 10, 11, 12 वर्षानंतर जे आहे ते राज ठाकरे या ठिकाणी येत असल्याची माहिती मिळते आणि या ठिकाणी ठाकरे परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि स्वागत झाल्यानंतर जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आतमध्ये जातील. माध्यमांना त्याचबरोबर जे उपस्थित शिवसैनिक आहे त्यांना सुद्धा अभिवादन करतील, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतील, आतमध्ये जातील. त्यानंतर त्यांचा यथोचित स्वागत सुद्धा या ठिकाणी होणार असल्याची माहिती मिळते. मनोज, आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरे कुटुंब, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेलेच आहेत. त्यानंतर आता राज ठाकरे मातोश्रीवर जात आहेत, तर यांच्या व्यतिरिक्त ठाकरे कुटुंबातले इतर सदस्य आहेत, इतर जे नातेवाईक आहेत ते कुठे मातोश्रीवर आलेले आहेत का किंवा येणार आहेत का, त्या संदर्भात काही माहिती आहे? या संदर्भात अजून जे ठाकरे कुटुंब आहे ते जे नातेवाईक आहेत ते मात्र अजून या ठिकाणी आलेले नाहीये. परंतु काल रात्री उशिरा जे उद्धव ठाकरे आहे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते. तर त्यानंतर मात्र आता सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे बाहेर आलेले आहेत आणि शिवसैनिकांचा जो शुभेच्छांचा स्वीकार करताना पाहायला मिळत आहेत. तर ठाकरे कुटुंबातला अद्याप तरी कोणी या ठिकाणी आलेलं नाहीये, परंतु जशी जशी वेळ येईल तशी ठाकरे कुटुंबाचे नातेवाईक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी येतील. अगदी. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बॅनरबाजी पाहायला मिळते. या बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या आहे आणि कोविड काळात ते मुख्यमंत्री असताना त्यावेळेला त्यांनी जे केलेलं काम आहे त्याचं कौतुक सुद्धा केलं जात आहे. अगदी बरोबर आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या अनुषंगाने आणि येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामध्ये बीएमसीची निवडणूक सुद्धा होईल किंवा राज्यातल्या ज्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने ते ठाकरे बंधू एकत्र येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी जेव्हा मुख्यमंत्री पद सांभाळलं होतं तेव्हा त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाचे आठवण म्हणून हे सगळे बॅनर जे आहे मुंबई असेल किंवा दादर परिसर असेल, बांद्रा परिसर असेल या ठिकाणी लावण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. जेणेकरून ह्या निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी जे कोविड काळात काम केलेलं आहे किंवा इतर जे कामं केलेली आहेत ते कामं सर्व लोकांसमोर आले पाहिजे यासाठी ही सगळे बॅनरबाजी जी आहे ती पाहायला मिळते आहे. अगदी. मनोज, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा.